नमस्कार, सुस्वागतम. कसं दिसतोय मी? मस्त ना, एकदम छान ना. सगळ्यांना आवडेल माझे कॉस्ट्युम. तर बऱ्याच जणांचा असा प्रश्न असेल की वरती इतका चाकचूक आहेस आणि खाली हे असं काय झालेलं आहे तुझ्या. तर अँकर हा सर्वसामान्य माणसाशी कनेक्ट राहावा म्हणून मी हा पोशाख केलेला आहे. आणि गरिबीतून वर आलेला माणूस कसा दिसतो हे मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय लोकांना. तर अशा दोन वैचारिक विनोदांनंतर मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या कार्यक्रमात. तुम्ही पाहताय फ्रुटी प्रस्तुत फू बाय फू कॉमेडीचा आधार का. तर आजच्या या धमाल भागाला सुरुवात करूयात, पण त्याआधी स्वागत करूयात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या परीक्षकांचं. स्वप्नील जोशी आणि अश्विनीजी कालसेकर. आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या दोनही फॅमिलीचं, सतरंगी आणि अतरंगी. आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात फू बाय फू ब्रास बँडचं. पूर्वीच्या काही लोक टोल धाडीला घाबरायचे, पण आजकाल टोल धाडीला घाबरतात. तर या टोलचा प्रत्येकाच्या आयुष्यावरती निश्चितपणे वेगवेगळा परिणाम होतो, पण एका माणसाच्या आयुष्यावर मात्र भलताच झालाय. बघूया तो काय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सतरंगी टीम मधून ऋषिकेश जोशी आणि लीना भागवत. विमला ग विमला ग विमला ग विमला, विमला ग विमला ग विमला ग विमला. हिच्या आईला बंगल्याला बांबू. आज या ठिकाणी माझ्या ग्रॅनाइटच्या बंगल्याला कुणी रांड्याने बांबू लावलेला आहे. कोण रे? विमे? ए विमे. सर्जेराव आला सा. आल्या आल्या मला हाक मारायलेत. हा का हो? काय आहे हे? काय आहे? शेण. मग म्हस काय श्रीखंड देते काय? मला माहिती आहे की शेण आहे ते विचारलेलं नाही तुला मी. मावो हे काय हाय? बाबू हे होय. तुम्हासनी काय दिसतंय? बांबू आहे. बांबूच आहे मग त्यो. नाही पण कुणी घातला आडवा यो? म्या. ए इमे, आज या ठिकाणी मोटरसायकल वरनं मला उंचुडी मारता येत नाही का? बांबू काढतो घरात घे मला. तुम्हासनी घरात यायचंय ना? मग आधी टोल भरावा लागल. आईला इथंच? असं नाही, असं नाही. मग? पावती फाडा पावती, असा टोल भरावा लागेल. ए इमे, हा आज या ठिकाणी काय गेम काढलायस हो? गेम नाही, सिरियस बांबू आहे हा. सिरियस बांबू आहे? होय. सिरियस आहे? होय तू माझ्याकडनं टोल घ्यायला लागलीस? होय. या गावचे सरपंच सर्जेराव टोलतुंबडे. अख्ख्या गावाचा बाहेर मी टोल घेतो, लोक मला टोल सम्राट म्हणून ओळखतात. आणि तू माझ्याच घरामध्ये आत येताना माझ्याकडनं टोल घेणार? वैदी टोल भरा टोल भरा. मला काय तुझं कळणं झालंय. काय ठरलंय आपलं? काय? लग्नाच्या वाढदिवसाला 1 वर्ष झालंय. हो. हा, आज आपण हनीमून करायला ठरलेला आहे. होय. मग ह्याच्यामध्ये हा बांबू कुठं आडवा घातलास तू? तुम्ही टोल भरावं. टोल भरा चल. तुझ्या आईला काय गांजा बिंजा पिऊन आलीस काय? नाही हो. चला टोल भरा. किती रुपये हाय टोल तुझा? ह्यात का? हा, 30 रुपये. त्या आईला हा कुठनं रेट काढलास तू? तुम्ही रस्त्यावर टोल घेता त्याचे रेट सांगता का कधी कुणाला? तरी बी मी फुटाला 1 रुपया लावलेला आहे. गेट पासून ओसरी 30 फूट म्हणून 30 रुपये. तुझ्या आईला काय काढला रेट आहे? हे घे 30 रुपये घे. कर बांबू कर बरं. बैस बैस. ए मला एक कळेल नाही, तर मायला इथं तू हा 30 रुपयाचा कशासाठी टोल घेतलेला आहेस? तुम्हाला येताना काय दिसलं जिमिनीवर सांगा? तुझ्या आईला ढग बदक आहेत ती. रांगोळी घातली, एवढं सगळं अंगण साफ केलं, सडा घातला, सारवण घातलं, रांगोळी काढली, एवढं सगळं सुशोभीकरण केलं ना, त्या सुशोभीकरणाचे 30 रुपये टोल. तुझ्या आईला सुशोभीकरण हनीमून. चला 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 चला. तुझ्या आईला हे काय इथं आता आहे? बांबू ओसरीवर पण. अगं आत्ता मी गेटात ना आत आलो ना. अहो तो फक्त गेटापासून ओसरीपर्यंतचा टोल, आता ओसरीपासून पार माझ घरापर्यंतचा टोल आहे. आता माझा राग ओसरीपर्यंत वाट बघू नको, वरवंटा घालून टोचतात. बांबू काढ. नाही
किती लावला इथे टोल? 20 रुपये. का कशासाठी 20 रुपये? तुम्ही सांगा मला इथं तुम्हाला काय दिसतंय? अंधार आहे, आता काय दिसतंय? उजेड पाडलास. लावल्या की नाही लाईटी? लाईटी लावल्या समधीकडे. भर दिवसात ढोसून येतं ना, कुठे धडपडू नये म्हणून सगळी जागा एकदम शाप करून ठेवलेली आहे. या अंधाऱ्या बोगद्यापासून पार तिथं माझ घरापर्यंत सगळ्या जागेची सेफ्टी बघितली आहे. तुमची सेफ्टी बघितली आहे. त्या सेफ्टीचे आहेत 20 रुपये टोल. या 50 रुपयासाठी एवढा जीव काढलायस होय? हा, तुम्ही नाही का रस्त्यासाठी लोकांचा जीव काढत? आज या ठिकाणी हे समजा लोकांसाठीच आहे. मग या ठिकाणी हे समजा तुमच्यासाठीच आहे. तुझ्या याला माझ्या खिशात हात घालून तू वर मला सांगालीस हो माझ्यासाठी आहे म्हणून. तुम्ही नाही का जी लोकांच्या नरड्यात हात घालता आणि मग बोंबलत सुटा, हे समजा या ठिकाणी माझ्या जनतेसाठी आहे. राजकारणातली तुला काय अक्कल आहे विमे? त्यातले कळत नाही त्यातले बोलू नये. आज या ठिकाणी लोकांनी टोल भरला नाही तर गावचा विकास होणार नाही. मग आज या ठिकाणी तुम्ही टोल भरला नाही तर 2 वेळचं खायला मिळणार नाही. चला हात पाय धुवून घ्याल. चला चला. तुझ्या आईला आज या ठिकाणी पाणी आलेलं आज या ठिकाणी नसलं तरी त्या ठिकाणी पाणी आलेलं आहे. टाकी फुल आहे वरची. नाही, पण इथं काही ना झाले ते. इथं काय येईना, टॅक्स नाही भरला इथला. कसला टॅक्स? पाण्याचा. इथं कसला पाण्याचा टॅक्स? अहो असं काय करता? पाणी ही मूलभूत गरज आहे. तरी गावातल्या लोकांवर तुम्ही पिण्याच्या पाण्याचा टॅक्स बसवला आणि इथं हे रेड्यासारखे डुंबणार. कानपडत वाजवी रे. पाणी सोडत येतं. मी नाही सोडणार. पाणी नाही सोडणार. विमे. हात धुवायचे 2 रुपये. तुळा थुकायचे 5 रुपये. तोंड धुवायचे 10 रुपये. पाणी वाया चाललं 15 रुपये. हात झटकायचे 3 रुपये. 35 रुपये. त्याला माझ्याच तर मी माझी पॅन्ट पुसायला 35 रुपये कसला मागायलास तू? त्या घाणेरडे हात पुसले ना पॅन्टीला, 2दा तरी पाण्यातून काढावी लागल मला. आता याचं काय करू मी? सुकवा सोलरवर. चला गिळायला. आता मात्र माझी सटकली. काय झालं? तू किचनला पण बांबू लावलेला आहेस. 50 रुपये टोल भरायचं आणि आज जायचं. 50 रुपये? 12 फुटाचं अंतर आणि 50 रुपये लावले सर. अव किचन कडे जायचा रस्ता म्हणजे संसाराचा एक्सप्रेस हायवे आहे. तुम्हाला परवडत नसेल ना तर एक काम करा, असं बाहेरच्या बाहेर परस्पर रिंग रूट न जा, तिकडे परसाकडे 2 रुपये टोल आहे फक्त. हे इमे इजायला तुझ्या त्या फूड प्लाझा मध्ये साध्या फरशा पुसलेल्या नाही, केअर काढलेलं नाही, वर 50 रुपये घेऊन लुबाडतेस मला तू. ते रस्त्यावर जे खड्डे पडलेत ना ते काय आमची सगळ्यांची मडी गाडायला आहेत? ते खड्डे तुम्ही बुजवत नाही तरी पण घेता की नाही लोकांकडून टोल? इमे हे जर मला माहिती असत तू मला घरातून लुबाडणार आहेस तर तुला घरात पाऊलच टाकू दिलं नसतं. हा? त्या मायला फुकटातल्या घरात राहून फाटक्या घरात राहून इथं तू माझ्यावर रुबाव दाखवा लागलीस. तुमच्या घरात लहानपणापासून कुबेरच होता जणू तुमच्या अंडर पॅन्टीच्या नाड्या बांधायला. अरे सालदार होता आजोबा ह्याचा सालदार. मला सांगतोय तुम्ही सुद्धा पुढे जाऊन लोकांना असं लुबाडणार माहिती असतं ना तर तुमच्या गावाशी सोयरीकच सोडली नसती माझ्या बापानं. ए विमे तोंड सांभाळून बोल. बाहेर इटेची ओसरी ग्रानाइटेची झालेली आहे. हे भिंतीचे पोपडे जाऊन ड्युको आलेला आहे. मागे धुण्याचा कट्टा जाऊन वॉशिंग मशीन आलेला आहे. बाहेरच्या बैलगाड्या गेल्या, ट्रॅक्टर झाला आणि घरातल्या माणसाचं माकड झालं. तू मला माकड म्हणतेस? होय. त्या आईला बाहेर एवढा टोल घेतला. आज या ठिकाणी मी या घराचा स्वर्ग गेलेला आहे. हो. झोपडीत ना महालात आलीस हे तुला बघवत नाही? अहो असं काय करता? माझ्या अजून पण त्या झोपडीत राहायची तयारी आहे. त्यापेक्षा लोकांकडून घेतलेला टोल तुम्ही जागच्या जागी वापरला असताना तर गावाचा विकास तरी झाला असता. माझ्यासारख्या हिम्मतवाल्याला चॅलेंज देऊ नकोस तो. तो हिम्मतवाला 12 लागला आणि 12-5 पडला मला सांगायलेत. विमे त्याला माझ्याच पैशावर हे घर चालतंय आणि तू मलाच छेडायलेस. 150 रुपये काढा. 150 रुपये. 50 डेसिबलच्या वर आवाज गेला घराचं शिवाजी पार्क होतंय. पण 150 रुपये काढा. तुला माझा मुद्दा कळलाय का? माझ्याच पैशावर हे घर चाललेलं आहे आणि तू मलाच का छळायली आहे? कारण जनतेची पण हीच अवस्था झालेली आहे. त्या समजा आता कळलंय की त्यांच्या जीवावर ग्रामपंचायत चालते तरी तुम्ही टोल घेऊन त्यांना छळायलेत. ए विमे हा चल जाऊ दे गे. झक मारली आज या ठिकाणी तुझ्याशी लगीन केलेलं आहे मी. अहो, मग झक मारली आणि आज या ठिकाणी लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे. ए विमे तुला डोसक्यात येते का नाही? तू इसरीस बस सगळं. काय ठरलं होतं? आज मी आलो. आज मी संध्याकाळचा लवकर आलो. काय ठरलं होतं? काय हा? ठरलं होतं? अगं मला वाटलं आज तू ओळून माझं स्वागत करशील, मला गोडाधोडाचं खायला घालशील. हा? आज आपलं हनीमून करायचं ठरलंय की नाही? अरे वा. ठरलंय की नाही? होय, होय.
वय. मग वय. अगं माझी विद्या हं, जा विद्या वरती. बालन मी नाही जा ए दे बालन करायचं ना तुला वय. बेडरूमला टोल लावलेलं नाही ना मग जावा तिकडं बेडरूमला कधी टोल असतो का काही बी बोलायला तुम्ही मला वाटलं आता मला लुबाडतेस का काय टोल लावून नाही नाही लावलेलं ना? नाही आणि तो आज माझा पंचरंगी इडा आणि आण आज या ठिकाणी ते मसाला दूध ए ए मी कुठं भरकटलीस तू? ये इकडे. हा थांबा 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 काय झालं थांबा थांबा पावती फाडा पावती आत्ता मला म्हणालीस तू बेडरूमला टोल नाही म्हणून ओ बेडरूमला टोल नाही पण टॅक्स आहे कसला एंटरटेनमेंट टॅक्स बेडरूमला एंटरटेनमेंट टॅक्स अहो बेडरूम मध्ये जायचं म्हणजे तुम्हाला निसती एंटरटेनमेंट दिसती पण मला तिथं जबाबदारी दिसते सर्जेराव मी काय म्हणते लोकांनी एवढा विश्वास ठेवून तुम्हाला निवडून दिला की नाही हो. दिला की नाही मग आता मला वचन द्या की आपली पुढची पिढी या जगात टोल रहित म्हणून जन्माला येईल आणि लहानाची मोठी होईल तसं वचन दिलं तर आता बेडरूम मध्ये एंटरटेनमेंट नाही तर मी तुमची विद्या बालन नाही आय एम नॉट युअर एंटरटेनमेंट 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 एवढं मनाला काय लावून घेतलीस तू इथे हा वचन काय? दिलं दिलं वचन दिलं मला कळलं तू काय म्हणालीस ते हा. अगे काढतो की आजच्याला समदे टोल गाडतो मी ते काय काळजी करू नकोस तू. नक्की हा मग चला एंटरटेनमेंट हा हे आहेत. ए ए, 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 किती बी टोल भरला तरी तू मला हे पुढचं बघायला येणार नाही सगळ्यांच्या पोटातलं दुखणं तुम्ही बोललेलं आहात त्यामुळे पटकन मी जाणार आहे आता स्वप्नील सरांकडे. परफॉर्मन्स अप्रतिम झालाच पण मला असं वाटतं की एकदा या थॉट साठी लेट्स हॅव अ ब्लास्ट कोणी लिहिलं स्क्रिप्ट ऋषिकेश आणि थॉट कोणाचा ऋषिकेश अत्यंत सिरियस थॉट पण तुम्ही कुठेही कॉमेडीचा बाज सोडला नाहीत आणि लीना काय ठसकेबाज बायको सादर केलीस तू क्या बात आहे थँक्यू स्वप्नील उत्तम ऍक्ट उत्तम लिखाण उत्तम सादरीकरण आणि तुम्ही दोघे उत्तम 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 थँक्यू सो Wow. मच थँक्यू व्हेरी मच अश्विनी मॅम लीना यू आर एक्स्ट्रीमली टॅलेंटेड तुम्ही वर्सटाईल ऍक्टर ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये तुम्ही येता आणि ऋषिकेश तुम्ही स्ट्रेट फेस पोकर फेस कॉमेडी ज्याला म्हणतात तसे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की तुम्ही ते त्याच्यामुळे तुमचा ह्युमर खूप मला मजेशीर वाटतो कारण तो स्ट्रेट फेस असतो तुम्ही नंबर 1 आहात पहिलेच येणार तुम्ही थँक्यू सो मच फॉर अ ब्रिलियंट परफॉर्मन्स वा 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 लीना अँड ऋषिकेश तुमच्या या बांबू परफॉर्मन्ससाठी मला तुम्हाला ही खोबऱ्याची वडी द्यायची आहे तर आज या ठिकाणी तुम्हाला किती गुण मिळत आहेत हे आपण बघूयात. स्वप्नील सर आज या ठिकाणी 10 मार्क मिळालेले आहेत आणि अश्विनी मॅम 10.5. वा, वा, आणि हा वा. अर्धा मार्क ऋषिकेश तुझ्या लिखाणासाठी